नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ्स टेक बाय फारुख सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण TETची तयारी करत असताना मागील ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत आहोत आणि तो अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. ही 2021 जून जी प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत त्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पहिले 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आता या दुसऱ्या भागामध्ये उर्वरित 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 106 क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोकं जोडली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल. दोरीची लांबी आहे 19.25 मीटर. 19.25 मीटर म्हणजे किती? 19.25 मीटर. आता एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण कापत जाऊ, असे तुकडे करत जाऊ, त्यावेळेस शेवटचा जो तुकडा आहे तो एकच अखंड मिळणार आहे आपल्याला. म्हणजे एक तुकडा 1.75 मीटरचा मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला कापायचं आहे किती? 19.25 मीटरमधून 1.75 मीटर कमी करून 17.5 मीटर दोरीचे तुकडे करायचे आहेत आपल्याला. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, दुपदरी दोरी असल्यामुळे ज्यावेळेस आपण एकदा काप घेऊ आपण त्यावेळेस आपल्याला 2 तुकडे मिळणार आहेत 1.75 मीटरचे. म्हणजे 2 तुकड्यांची लांबी किती असणार आहे? 1.75 मीटरचे 2 तुकडे, म्हणजे यांची लांबी असणार आहे 3.5 मीटर्स. आपल्याला भाग करायचे आहेत 17.50 मीटरचे. म्हणजे एकूण किती भाग होतील? 17.50 भागिले 3.5 म्हणजेच 175 भागिले 35. यांचा जर भाग कटवलं तर भागील 5. म्हणजे अशा पद्धतीनं 5 ठिकाणी जर आपण कापलं तर या दोरीचे आपल्याला समान तुकडे मिळतील. म्हणजेच 5 ठिकाणी कापावं लागेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका संख्येस 15, 11, 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकते? तर अशा वेळेस काय करायचं? या 15, 11 आणि 12 यांचा LCM काढायचा, लसावी काढायचं. 15, 12 आणि 11, 15, 11 आणि 12 यांचा लसावी काढायचा आपल्याला. समान संख्येनं भाग जातो. 3 5 15, 11 1 11, 3 चौक 12. आता 5, 11, 12 याच्यामध्ये एकही समान नाही. म्हणजेच 3 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले 4. 3 5 15 गुणिले 11 चौक 44, 15 चौक 60ला 0 हातचे 6, 15 चौक 60 आणि 6 66, 660. अधिक 4, 660 अधिक 4 म्हणजे 664. हे कमीत कमी झालेलं आहे. तर या पटीमध्ये कोणतं असणार आहे? म्हणजे 660च्या पटीमधील संख्या पर्यायात कोणती आहे बघायची आपल्याला. 660 गुणिले जर 3 केलं, 3 0 0, 3 संग 18, हातचा 1 3 संग 18, 19 1980 अधिक जर 4 केलं तर आपल्याला 1984 हे पर्याय क्रमांक 2 ही संख्या ती असू शकते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 6.5 वजा 3.3 वजा 2.5, 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2 भागिले 1.8 अधिक 1.4 गुणिले 6.5 वजा 3.3 वजा 2.25 अधिक 0.25, 4.25 अधिक 1.75. यांचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण एका विशिष्ट विस्तार सूत्राच्या दिशेनं आपण जाऊ. 6.5 मधून 3.3 वजा करा, आलेला आहे 3.2 वजा 2.5 एका कंसात राहिलेलं आहे. दुसऱ्या कंसात या दोन्हीची बेरीज करू. 2.25 अधिक 2.25, 2.5 अधिक 3.2 आलेला आहे. म्हणजे 3.2 वजा 2.5 आणि 3.2 अधिक 2.5 आलेला आहे. त्यानंतर 1.8 अधिक 1.4 यांची बेरीज करूया. ती येते 3.2 गुणिले 6.5 मधून 3 गेल्यावर किती येतं? 5 म्हणून 3 गेले 2, 6 म्हणून 3 गेले 3.2. म्हणजे 3.2 गुणिले 3.2 वजा 2.25 अधिक 0.25 किती येईल? 2.50 म्हणजे 2.5 अधिक 4.25 वजा 1.75 केलं तर याचं उत्तरसुद्धा 2.5 येईल. म्हणजेच इथं आलेलं आहे 3.2 वजा 2.5 गुणिले 2.5 अधिक, म्हणजे 2 कंसामध्ये एका समान संख्येची एकदा वजापैकी एकदा बेरीज जर असेल तर तिथं असतं पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग या विस्तार सूत्राच्या स्वरूपामध्ये.
इथं आहे 3.2चा वर्ग वजा 2.5चा वर्ग. तीन पॉईंट दोनचा वर्ग वजा 2.5चा वर्ग, 3.2चा वर्ग वजा 2.5चा वर्ग, दोन्ही समान संख्या भाग कटले, अंशस्थानी छेदस्थानी उत्तर एक येईल. यानंतर पुढील 109वा प्रश्न आहे. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर व रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती? यासाठी हा जो मैदान आहे, मैदानाचे चारही शिरोबिंदू या वर्तुळावर आहेत आणि हा मैदान आयताकृती आहे. तर आपल्याला या उर्वरित भागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर याच्यासाठी आधी काय करायला आपल्याला या आयताचा कर्ण म्हणजे वर्तुळाचा व्यास असेल. म्हणजे आयताच्या दोन बाजूंना आयताचा कर्ण आपल्याला काढता येतो. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण बीडीचा वर्ग बरोबर असणार आहे 56चा वर्ग अधिक 42चा वर्ग. 56चा वर्ग 3136 अधिक 42चा वर्ग 1764, म्हणजे दोन्हीची बेरीज झालेली आहे 4900. म्हणजेच बीडी बरोबर आलेला आहे वर्गमुळात 400 बरोबर 70. हा व्यास बीडी 70 आला, म्हणजेच त्रिज्या झाली त्याची 35. व्यास बीडी 70 म्हणजेच त्रिज्या त्याची 35 आलेली आहे. आता आपल्याला या उर्वरित मैदानाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आयताचं क्षेत्रफळ वजा करावे लागेल. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा आयताचे क्षेत्रफळ बरोबर उर्वरित जागेचं क्षेत्रफळ मिळेल. पाय आर वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे ना आयताचे क्षेत्रफळ एल गुणिले बी. 22/7 गुणिले 35 गुणिले 35 वजा 56 गुणिले 42. 7 1 7 7 5 35. हा भाग कटवला म्हणजे 22 गुणिले 5 गुणिले 35 आलेला आहे. 22 5 110 गुणिले 35 वजा 56 गुणिले 42. 56 आणि 42चा गुणाकार केला 2352 आलेला आहे. 110 गुणिले 35 हा गुणाकार 3850. 3850 मधून 2352 वजा केलेला 1498 चौरस मीटर हे उर्वरित जागेचं म्हणजे मैदान वगळता उर्वरित जागेचं क्षेत्रफळ असेल. यानंतर 110वा प्रश्न आहे. सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता व आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती असा प्रश्न आहे. सविताचं वेतन 10,000 आहे आणि हे वेतन वेदिकाच्या वेतनाच्या 1.25 पट, म्हणजेच वेदिकाचं वेतन येईल 8,000 रुपये, कारण 8,000च्या 1.25 पट आहे 10,000 रुपये. आणि आसियाचं वेतन हे वेदिकाच्या वेतनाच्या निम्म आहे, म्हणजेच वेदिकाचं वेतन आसियाच्या वेतनाच्या दुप्पट आहे, म्हणजे आसियाचं वेतन येईल 4,000 रुपये. तर आपल्याला विचारलेलं सविता आणि आसियांच्या वेतनातील फरक 10,000 मधून 4,000 गेले 6,000 रुपये. यानंतर पुढील 111वा प्रश्न आहे. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर मुलांची संख्या किती? सुरुवातीला आपण 18 वह्या वाटणार होतो, परंतु नंतर वाढून त्या झालेल्या 24, म्हणजे इथं 6ने वह्यांची संख्या वाढलेली आहे. आणि त्यामुळं वह्या कमी पडल्या आपल्याला 150, म्हणून 150 भागिले 6 किती आलं 25, म्हणजे मुलांची संख्या विद्यार्थी संख्या असेल 25. यानंतर पुढील प्रश्न आहे 112वा क्रमांकाचं. शेजारील आकृती चौकोनांची संख्या किती? आता आपण काय करू, जो भाग पडलेला आहे त्या भागांना क्रमांक दिलेला आहे 1 2 3 4 5. चौकोन आता शोधून काढण्यासाठी एकच संख्या असलेला चौकोन कोणता आहे, तर हा 4 असलेली संख्या हा एक चौकोन आहे. त्यानंतर 2 संख्या समाविष्ट असलेले 2 अंक समाविष्ट असलेले 1 2 मिळून हा एक चौकोन तयार झालेला आहे. 3 4 मिळून एक झालेला आहे आणि 1 3 मिळून हा एक चौकोन तयार झालेला आहे. 3 संख्या असलेली 3 4 5 हा एक चौकोन आहे आणि 2 4 5 हा एक चौकोन आहे. 4 अंक मिळून असलेले 1 2 3 4 हा एक चौकोन आहे आणि 5 संख्या मिळून 1 2 3 4 5 हा एक चौकोन. एकूण झाले 1 2 3 4 5 6 7 8. एकूण चौकोनांची संख्या आहे 8. पर्याय क्रमांक 2. यानंतर 113वा प्रश्न आहे. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? आता 56 वस्तू समान म्हणजे 56चे विभाजक काढायचे आहेत आपल्याला. 56चे विभाजक आहेत 1 2 4 7 8 14 28 56. एकूण विभाजक झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे 8 प्रकारे आपल्याला या 56 वस्तू वाटता येतील. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 114वा प्रश्न आहे. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? 2 अंकी समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. 2 अंकी समसंख्या म्हणजे सर्वात लहान समसंख्या झाली 10, सगळ्यात मोठी समसंख्या झाली 98 आणि 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. त्यापैकी 45 संख्या या समसंख्या असणार आहेत, म्हणजे एकूण समसंख्या 2 अंकी 45 आहेत.
तर पहिली संख्या सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या 10 अधिक शेवटची संख्या 98 भागिले 2 गुणिले 95. 10 अधिक 98 108 भागिले 2 गुणिले 95. बे एक बे बे पंचे 10 बे चौक 8 म्हणजे 54 गुणिले 45 यांचा गुणाकार केला उत्तर येईल 2430. म्हणजे दोन अंकी समसंख्यांची बेरीज आहे 2430. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील 115वा प्रश्न आहे 949 11 111 19 247 21 व 85 12 व 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्या कशाला म्हणायचं आधी समजून घ्या आपण. ज्या दोन संख्यांच्या दरम्यान एक व्यतिरिक्त आणखी एकही सामायिक अवयव नसतो त्याला सहमूळ संख्या म्हणतो. किंवा ज्या दोन संख्यांना एक शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, समान संख्येनं भाग जात नाही, त्या जोडीला आपण सहमूळ संख्या म्हणतो. तर सहमूळ संख्या असलेल्या एक यादी करून नसलेल्यांची एक यादी करू. पहिला आहे 9 आणि 49. या दोन्हीमध्ये एकही सामायिक अवयव नाही, त्यामुळे ही समूळ संख्येची जोडी आहे. दुसरी संख्या 11 व 111. यामध्ये सुद्धा एकही सामायिक अवयव नसल्यामुळे ही सुद्धा एक समूळ संख्यांची जोडी आहे. 19 व 247 जर विचार केला तर 19 न 247ला भाग जातो, त्यामुळे ही समूळ संख्यांची जोडी नाही. दोघांमध्येच 19 हा सामायिक अवयव आहे. त्यानंतर पुढील आहे 21 व 85. यामध्ये सुद्धा एकही सामायिक अवयव नसल्यामुळे 21 व 85 ही सुद्धा समूळ संख्यांची जोडी आहे. 12 व 33 दोन्हीला 3 या संख्येनं भाग जातो, म्हणजे ही समूळ संख्यांची जोडी नाही. म्हणजेच 9 49 11 व 111 आणि 21 व 85 अशा 3 समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर 116वा प्रश्न आहे एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, वार आहे शुक्रवार. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. आता यामधील दिवस किती आहेत? मे मध्ये आहेत 30 दिवस 1 मेला असल्यामुळे, जूनमध्ये 30 दिवस, जुलैचे 31 दिवस, ऑगस्टचे 31 दिवस आणि सप्टेंबरचे 5 दिवस. आता आठवडा व्यतिरिक्त शिल्लक उरणारे दिवस किती आहेत? मे मध्ये 7 चोक 28 2 शिल्लक आहेत. 7 चोक 28 2 शिल्लक आहेत. जुलैमध्ये 7 चोक 28 3 शिल्लक आहेत. ऑगस्टमध्ये 7 चोक 28 3 शिल्लक आहेत आणि सप्टेंबरचे 5. असं शिल्लक दिवस झाले 2 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 5 15. 15ला जर 7 भागलं तर 7 2 14 आणि 1 बाकी उरते. 1 बाकी उरते म्हणजेच हा 1 दिवसानं पुढे जाणार आहे. 1 मेला शुक्रवार होता, तर शिक्षक दिनी शनिवार असेल. पर्याय क्रमांक 4. यानंतर 117वा प्रश्न आहे विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? आता काय करूया आपण, जी पट आहे त्या पटचं दशांशमध्ये रूपांतर करू. सगळ्यात कमी ज्याचं दशांश चिन्ह असेल किंवा ह्या सगळ्या संख्येमध्ये सर्वात लहान जी संख्या आहे ती त्यांना मिळणारी रक्कम कमी असणार आहे. वेदचं 7/18चं दशांश चिन्हामध्ये रूपांतर होईल 0.38. आलोकचं 2/5 याचं दशांश रूपांतर झालेलं 0.4. सानियाचं 3/8 याचं दशांश रूपांतर झालेलं 0.37 आणि वीणाचं 6/11 याचं दशांश रूपांतर झालेलं आहे 0.54. म्हणजे सर्वात लहान दशांश रूप आहे पट आहे 0.37. म्हणजे यांना मिळणारी रक्कम कमी आहे, म्हणजे सानियाला सगळ्यात कमी रक्कम मिळेल. पर्याय क्रमांक 3. यानंतर 118वा प्रश्न आहे आयत हा डॅश डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबी कोणत्या? आयत हा समांतरभुज चौकोन असतो हे विधान बरोबर आहे. आयत हा काटकोन चौकोन असतो कारण आयताचे सर्व कोन काटकोन असतात हे सुद्धा विधान बरोबर आहे. आयत हे समभुज चौकोन असतो हे विधान चुकीचं ठरेल. म्हणून फक्त अ आणि ब म्हणजे आयत हा समांतरभुज चौकोन असतो किंवा आयत हा काटकोन चौकोन असतो हे 2 विधान बरोबर असतील, म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1.1/2 अधिक 5/8 वजा 1/4 गुणिले 0.24 बरोबर किती? 3/2 1.1/2चं आपण 3/2 रूपांतर केलं. 5/8 वजा छेद समान करून 2/8 गुणिले 0.24. 3/2 अधिक 5/8 मधून 2/8 गेले 3/8 गुणिले 0.24. आता यानंतर काय करू, 3/2 आहे तसं घेतलं अधिक 8×8 0.03 3/2 अधिक 0.09. 3/2 म्हणजेच आहे 1.1/2 म्हणजेच 1.5 म्हणजेच 1.50 अधिक 0.09 या दोन्हीची बेरीज केली तर 1.59 इतकं येईल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे शेजारील घटनेवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ते आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते असेल?
आता बघा इथं एच्या समोर असेल सी, बीच्या समोर असेल डी आणि ईच्या समोर असेल एफ, म्हणजे एच्या समोर असणार आहे सी, पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीची गणितं शॉर्ट ट्रिकच्या सहाय्यानं शिकण्यासाठी, सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या योग्य सूचना कमेंट सेक्शनमध्ये टाका. धन्यवाद.